बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या संचालक पदासाठी संकेत धैर्यशील पाटील आणि विजय लावंड यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे। या निवडीमुळे गोंदवले परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थक आणि ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला। विशेष म्हणजे संकेत धैर्यशील पाटील हे गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे संचालक ठरले आहेत। त्यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या कारभारात तरुण नेतृत्वाला संधी मिळाली आहे। दरम्यान या निवडीसोबतच आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे। गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत एकमताने श्री सूरज पाटील यांच्या नावाने भारतीय जनता पक्षाचा ठराव करण्यात आला आहे। एकजूट, विश्वास आणि विकास या भूमिकेवर भर देण्यात येणार असून सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा संदेश देण्यात आला। त्यामुळे गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर तरुण नेतृत्वाला मिळालेली संधी आणि एकमताने घेण्यात आलेले निर्णय यांची सध्या परिसरात चर्चा होत आहे। संकेत धैर्यशील पाटील आणि विजय लावंड यांच्या बिनविरोध निवडीचे परिसरातून स्वागत होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळात सोसायटीच्या विकासाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच सूरज पाटील यांच्या नावाने करण्यात आलेल्या भाजपच्या ठरावामुळे आगामी काळातील स्थानिक राजकीय समीकरणांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे। एकीकडे सर्व संचालकांची एकजूट तर दुसरीकडे तरुण नेतृत्वाचा सहभाग यामुळे गोंदवले बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। संकेत धैर्यशील पाटील आणि विजय लावंड यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। तसेच सोसायटीच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। अशाच आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आज विविध कार्यकारी सोसायटी गोंदवले बुद्रुक विकास सोसायटीच्या नवीन निवडून झालेल्या सर्व संचालकांच्या एकमताने जिल्हा बँकेसाठी ठराव सूरज उत्तमराव पाटील यांच्या नावाचा एकमताने करण्यात आला। त्याचबरोबर संकेत धैर्यशील पाटील यांची स्वीकृतपदी निवड करण्यात आली। त्याचबरोबर विजय वसंत लावंड यांची बी स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली। सर्व संचालकांनी एकमताने हा निर्णय घेतला। आजच्या या निवडीचं सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करत आहे। नमस्कार। मी प्रथम नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचं आभार मानतो। आताच नवीन झालेल्या सोसायटी निवडणूक नवीन संचालक मंडळ आणि नामदार जयकुमार गोरे यांनी माझा जिल्हा बँकेचा ठराव केला त्याबद्दल भाऊंचे आणि सर्व संचालकांचे मी पहिल्यांदा आभार मानत आहे। तसेच गोंदवले ग्रामस्थ, शेतकरी सभासद सगळ्यांचं मी ऋणी आहे आणि त्यांचे मी आभार मानतो। नवीन निवडणूक झाली असून नवीन 2 स्वीकृत संचालकांची एकमताने बहुमताने निवड झाली। संकेत धैर्यशील पाटील आणि विजय वसंत लावंड यांना मी माझ्या शुभेच्छा राहतील। धन्यवाद। आज विविध कार्यकारी सेवा सोसायटी गोंदवले बुद्रुक या सोसायटीच्या नूतन संचालकांनी जो जिल्हा बँकेचा ठराव अत्यंत महत्त्वाचा असतो तो जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली सूरज उत्तमराव पाटील आमचे नेते यांचा सर्व संचालकांनी एकमताने केला। त्याबद्दल त्यांचं मी सर्व संचालकांचं आणि ग्रामस्थांचं आभारी आहे। त्याचबरोबर आता गेले 15-20 वर्षात कधीही सोसायटीने स्वीकृत सदस्य केले नव्हते। कारण का तर बरेच नेते मंडळीच्या आमच्याच पार्टीतल्या लोकांचं म्हणजे नेत्यांचं म्हणणं यायचं हा नाराज होईल तो नाराज होईल। परंतु ज्यावेळेस ज्या सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या सभासदांनी ज्या संचालकांवर विश्वास ठेवला आहे त्या संचालकांनी जर 2 सभासदांना सोसायटीत स्वीकृत म्हणून संचालकपदी निवड करायची असेल तर हरकत नव्हती। आणि त्या पद्धतीने आमचे धैर्यशील पाटील
यांचे चिरंजीव जे की 22 वर्षाचे आहेत संकेत धैर्यशील पाटील यांचा ठराव सर्व संचालकांनी आणि ग्रामस्थांनी एकमताने केला. त्याचबरोबर विजय वसंत लावंड यांचाही ठराव म्हणजे स्वीकृत म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभारी आहे आणि असेच सर्वांनी एकमताने सर्व इथून पुढे निर्णय घ्यावेत अशी माझी सर्वांना विनंती आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.